एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. माझा मंत्रिमंडळामध्ये समावेश असावा असा फडणवीसांचा आग्रह होता. त्याची मी खात्री करून घेतली. मंत्रिमंडळातील विस्तारावरून भुजबळांचा मोठा दावा. भुजबळांबाबत फार वाईट वाटलं. सरकारची झाली दैना. यहां नहीं रहना हे योग्यच. छगन भुजबळांच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. तर भुजबळ माझ्या संपर्कात असतात ठाकरेंचं सूचक वक्तव्य. प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर अवहेलना करण्यात आली आहे त्याचा आहे. मंत्रिपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल. संतापलेल्या छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. छगन भुजबळांची अजित पवार यांच्यावर उघड नाराजी. जेव्हा वाटेल तेव्हा उठ बस म्हणायला मी काय तुमच्या हातातलं लहान खेळणं आहे का? छगन भुजबळ यांचा संतप्त सवाल. कालपासून अजित पवार दिल्लीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती. दादा नॉट रिचेबल प्रश्नावर भुजबळांनी हात जोडले. महिला आणि बालविकास विभाग त्याचबरोबर अर्थ खात्याचा पेच असल्यानं दादा दिल्लीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार कुठे आहेत हे पहाटे बघा. अजितदादा नॉट रिचेबल या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा टोला. भुजबळांच्या रागाला बळी पडायला नको म्हणूनच अजितदादा नॉट रिचेबल असावेत. भास्कर जाधव यांचा अजित पवार यांना टोला. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा. वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. भुजबळांनी थोडा संयम पाळायला हवा होता. जरांगेंविरोधात भुजबळांचा वापर झाला हे स्पष्ट दिसत होतं. भुजबळांना ज्यांनी टोकाची भूमिका घ्यायला लावली त्यांनीच वाऱ्यावर सोडलं. संजय राऊतांची टीका. भुजबळांचा राज्यपाल पदासाठी विचार केला जाऊ शकतो. भुजबळांचं मोठं योगदान. राष्ट्रवादी त्यांचं योग्य पुनर्वसन करेल. भाजपचे आमदार आशिष देशमुख यांचं वक्तव्य. एक देश एक निवडणूक होता कामा नये. मतदानाची प्रक्रिया पारदर्शक हवी. आपण कुणाला मत देतो हे समजायला हवं. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. निकष न बदलता 2100 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करा. पैसे देताना आवडती किंवा नावडती बहीण असं करू नका. उद्धव ठाकरेंचा लाडकी बहीण योजनेवरून सरकारला इशारा. छगन भुजबळांना मंत्रिपद देऊन कार्यकर्त्यांवरचा अन्याय दूर करा. त्यांना मंत्री करा अन्यथा राजीनामा देऊ. कार्यकर्त्यांचा इशारा. बारामतीमध्ये अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर ओबीसी कार्यकर्त्यांचं आंदोलन. भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक. जोरदार घोषणाबाजी. जालन्याच्या अंबड शहरामध्ये ओबीसी संघटना आक्रमक. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन. अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त. महायुती अद्याप 2 ते 3 खात्यांवरून घोळ. सूत्रांची माहिती. खातेवाटपावर आज महायुतीमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार. सूत्रांची माहिती. महायुतीमध्ये खातेवाटपावरून कुठलीही नाराजी नाही. लवकरच खातेवाटप जाहीर होईल. कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. 3 टर्म आमदार असताना मंत्रिपद मिळालं नाही. आता न मागता मिळालं. प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. तर आज किंवा उद्या खातेवाटप जाहीर होईल. सरनाईकांची माहिती. महायुतीमध्ये खातेवाटपामध्ये कुठलाही तिढा नाही. आज खातेवाटप होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. उदय सामंतांचं वक्तव्य. अजून खातेवाटप नाही म्हणजे आपली गरज नाही असं समजून घ्यावं. आमदारांची नाराजी आणि मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरून नितीन राऊतांचं भाजप आणि महायुतीला टोला. पुरंदर आणि मागाठाण्याच्या आमदारांच्या अश्रूंना कोण विचारताय? विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे यांच्या नाराजीवर संजय राऊतांचा निशाणा. रडणाऱ्यांच्या हातामध्ये खुळखुळा दिला जाईल. मुनगंटीवार संजय कुटे यांच्या अश्रूंना काय किंमत? माहितीमधील आमदारांच्या नाराजीवरून संजय राऊतांचा टोला. तानाजी सावंतांना मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. परंड्यामधील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आढावा बैठक घेत सावंतांना मंत्री करा, शिंदेंना भेटून मागणी करणार असा बैठकीत निर्णय घेतला. कूटनीती जमली नाही म्हणून प्रवाहातून बाजूला राहण्याचा प्रसंग आला. भाजपचे आमदार संजय कुटे यांची सोशल मीडियावर पोस्ट. मंत्रिपद न मिळाल्यानं संजय कुटे नाराज. आजचं काय आहे ते महत्वाचं. 2.5 वर्षाचं भविष्य कुणी पाहिलंय? नागपूरवरून माजलगावला परतलेले अजित पवार गटाचे नाराज आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतिक्रिया. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालेल्यांची शिंदे समजूत काढतील. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे. कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा.
लोकसभेमध्ये एक देश एक निवडणूक विधेयक सादर, तर विधेयकाला इंडिया आघाडीचा विरोध. भाजपचे लोक हुकुमशाही आणण्यासाठी नवीन मार्ग शोधतायत, समाजवादी पक्षाचा आरोप. ठाकरे गटानं विरोधी पक्षनेते पदावरचा दावा सोडू नये, हा माझा आग्रह. मला विरोधी पक्षनेतेपद द्यावं की देऊ नये हा उद्धव ठाकरे यांचा अधिकार. भास्कर जाधव यांचं वक्तव्य. काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार, लवकरच प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल. त्यासाठी आज संध्याकाळी बैठक. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची माहिती. बीड घटनेतील गुन्हेगाराला 2 बॉडीगार्ड कसे, वाल्मिक कराडवरून संदीप क्षीरसागर यांचा सवाल. अधिवेशन संपेपर्यंत वाल्मिक कराडला अटक करा, नाहीतर मोर्चा काढणार, क्षीरसागर यांचा इशारा. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध, वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा आहे का, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल. तर बीड परभणीच्या मुद्द्यावर आम्हाला बोलू दिले जात नाही, आव्हाडांसह वडेट्टीवार यांचा आरोप. उद्या विरोधी पक्षाचे सर्वच नेते बीड त्याचबरोबर परभणीला जाणार, तर पुढील आठवड्यामध्ये बीडमध्ये प्रचंड मोर्चा काढणार, आव्हाड आणि वडेट्टीवार यांची माहिती. रोहित पवारांनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची भेट घेतली. रोहित पवारांनी सूर्यवंशी कुटुंबियांशी संवाद देखील साधला. सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू. नागपूर विमानतळाजवळ अनोळखी व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सुषमा अंधारे यांचं ट्विट. फडणवीसांनी सीसीटीव्ही तपासावा, अंधारे यांची मागणी. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा.